12वीच्या परीक्षेमधील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागानं विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. असं असलं तरीही 12वीच्या पहिल्याच पेपर दरम्यान कॉपी पुरवण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क परीक्षा केंद्रावर बहिणीला कॉपी द्यायला तोतोय अपोलीस बनल्याचा हा प्रकार आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातल्या शहाबाबू उर्दू हायस्कूल इथं 12वीच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेदरम्यान काल 21 फेब्रुवारीला चक्क पोलिसांचा गणवेश धारण करून कॉपी पुरवण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाचं सॅल्यूट करतानाच बिंग फुटलं आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. अनुपम मदन खंडारे, वय वर्ष 24, राहणार पांगरा बंदी असे या तोतया पोलिसाचं नाव आहे. कालपासून 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहेत. तरी देखील पातूरच्या शहाबाबू हायस्कूल इथं एका परीक्षार्थीचा भाऊ अनुपम खंडारे हा कॉपी पुरवण्यासाठी थेट पोलिसाचा गणवेश परिधान करून नकली पोलीस बनला. हा बहिणीला कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्रावर इकडे तिकडे फिरू लागला. तेवढ्यात पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे आपल्या ताप्यासह या परीक्षा सेंटरवर बंदोबस्तासाठी पोहोचले. यावेळी त्या ठिकाणी अनुपम मदन खंडारे हा देखील होता. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहताच तोतया अनुपम त्यानं सॅल्यूट ठोकला, परंतु पोलिसांनी त्याचा सॅल्यूट पाहून त्याच्यावर संशय आला. तसेच त्याने घातलेला गणवेश, त्यावरील नेम प्लेट चुकीचे असल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी त्याची चौकशी आणि झडती घेतली असता त्याच्या पॉकेटमध्ये इंग्रजी विषयाची कॉपी चिट सापडले. या प्रकरणी 417, 419, 170, 171 आणि अधिनियम 1982 कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ASI अरविंद पवार हे करत आहेत. 2 महिन्यांचं बाळ घेऊन भाग्यश्री रोहित सोनुले परीक्षा केंद्रावर पोहोचली. झाडाखाली पाळणा लावला आणि ती पेपर द्यायला निघाली. एका महिलेच्या मदतीला दुसरी महिला धावून आली. परीक्षा केंद्रावर बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसांनी तिच्या बाळाला सांभाळलं. ते म्हणतात ना, गार आकाशी पण लक्ष पिल्ल्यापाशी, तसं भाग्यश्रीचं झालं. अधूनमधून ती बाळाला येऊन बघत होती. आपल्या आईची शिक्षणाची तळमळ कदाचित त्या बाळाने बघितली असावी. तोही पेपर होईपर्यंत निवांत झोपी गेला. एकीकडे शिक्षण घेण्याची जिद्द तर दुसरीकडे आईची माया परीक्षा केंद्रावर दिसली. भाग्यश्री रोहित सोनुले ही कोठारी गावातील राहणारी. तिच्या लग्नाला 2 वर्ष झाली. तिला 2 महिन्यांचा मुलगा आहे. लग्न झालं तरी भाग्यश्रीने शिक्षण सोडलं नाही. यावर्षी ती 12वीमध्ये होती. काल 12वीचा इंग्लिशचा पेपर होता. भाग्यश्री यांचे पती रोहित सोनुले हे मोलमजुरी करतात, त्यामुळे ते घरी नव्हते. पती घरी नाही, घरी बाळाला सांभाळायला कोणी नाही, म्हणून भाग्यश्री बाळाला सोबत घेऊन परीक्षा केंद्रावर आली. तिने सोबत पाळणा घेत परीक्षा केंद्र गाठलं. परीक्षा केंद्राच्या परिसरात असलेल्या झाडाखाली तिने बाळाचा पाळणा ठेवला. परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी आलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे सोपविले. तिने बाळाचा सांभाळ केला. भाग्यश्रीने पेपर सोडविला.